तिला झाला तर होणारा अपत्य मुलगी होत असतो, आणि स्त्री पुरुष संबंध जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि आई बापाला मातीत घालणारी होत असते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी चांगला वागून माझा पोरा नालायक का आला. तसं नाहीये, टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. असं चालत नाही. कोणी उठायचं माझ्या पोराला पप्पा शिकवा, नाही नाही, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतो. नव्यात उभी आहे माझी बोगसगिरी नाही, मुडा होणीची काढले ते निर्वाळे भूमी पेरले आणि ते सांडी बी खुरी गेले ते काय प्रमाण 5 पर्यंत द्यायला तुम्हाला. आणि कोणी बरळायचं नाही मा पोरग नालायक का, ज्याचं त्यानं पाहिजे. कोणी उठायचं माझ्या पोराला पक्वा शिकवा, बाबाची पेट आहे. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा, पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरीचे जाते, याचं बावळात पण चालतो काय. कोणी उठायचं नाही, हे नाही चालत. पखोल्याचं याडं निघलं तू तर कुठं शिकतो असं नाही चालत. ते स्त्री संघ झाला नीट ऐका. आता बाळ तयार करून दाखवतो. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं, चौथ्या महिन्यामध्ये बाळाला हस्ती येतात, 5व्या महिन्यामध्ये बाळाला त्वचा येते, 6व्या महिन्यामध्ये बाळ फिरायला लागतं. महिन्यामध्ये ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण त्याचं स्मरण होतं. तो देवाला प्रार्थना करतो, देव मला बाहेर काढ. ओवी त्याला 9व्या अध्यायातली मातीच्या उदर कोरी, पतुरुष्टीच्या दात्री. पुन्हा त्याला 13व्या अध्यायात उभी आहे मातीच्या उदर कोरी, गरिबीची व्यथा. तिथं जाऊन बघा 2 अध्याय 2 ओव्या 2 ठिकाणी. बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. आल्याबरोबर बाळ आजीबाई हात कोरडा करते आणि बाळावर शिपडते. शिपडलं का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्या. जेव्हा बाळ बाहेर आलं तेव्हा 18व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओळी तयार झाली. देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहरिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. आणि त्या बाळाच्या कपाळावर 6वी लिहायला आली तेव्हा 18व्या अध्यायामधली 101 नंबरची ओळी तयार झाली. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडे गा. आणि त्या बाळाला आजीनं मांडीवर घेतलं आणि त्या बाळाला नाव ठेवलं तेव्हा 17व्या अध्यायामध्ये 329 नंबरची ओळी तयार झाली. उपजली बालकाशी, नाम नये तया पाशी, मारिल्या नावे हाका ओ दे पोठे. ते बाळ बाहेर आलं आणि त्याला मी चिटकला. मी चिटकल्यामुळं माया सुटकली आणि मीन माया एकत्र आली आणि ब्रह्म असणारं जीव, ब्रह्म असणारं शरीर जीव व्हायला लागलं आणि 84च्या गटाच्यात गुंतून नेलं. याला जर सुखी व्हायचं असेल तर जी करावे लागेल तिचं नाव भक्ती. ते नाही चालत. असे चॅनल पाहून पोरं नीट येतात, पाणी उडायचं हे नाही. हो, जे पेरलं ते उगवणार. आणि मुलं बाळ मूर्ख नाही निघत. 15 वर्षापूर्वी खानदान चोर होते महाराज. आता चोर सुद्धा भंगार आले. भंगार, पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, सिम नेले, सिम टपरी फोडली, गोवा चोरला. आणि ही पोरं चोऱ्या करायला का लागली माहिती का? ही 18-22ची अवलाद. हे गाड्या घेतील, बंगले बघतील, असे चोर नाही ते. हे क्वार्टर पुरते चोर आहेत. हे मी एवढ्या लाजा सोडल्या का माझ्या आई बापाची इज्जत जाती, याला शरमच नाही. आणि चोर बनवायचा कारखाना म्हणजे महिला मंडळाने पोरांची बाजू घेतल्यामुळं सगळा पोऱ्या करून टाकला. सगळ्या खुडी पोराच्या आईमध्ये, सगळ्या खुडी. इतकी खुडीची येते. पोरगा दारू प्याला बाप हाणायला लागला. आधी मध्ये हाणू नका, आपल्याला काही लय नाही. एकच ते कुठं कायम पेते. पहिले दात बायकोचे बांधले पाहिजे, मग पोरे हाणलं पाहिजे. महाराज बसलेली माणसं नीट आहे का? हे इंद्रिकेचं कीर्तन नाही. न्यायालयाला आरोपीचं वय 18चं 16 करावं लागलं. आपला जय नाही, आपला पराजय आहे. 16 वर्षाचा पोरे जर बलात्कार करतो, 16 वर्षाचा पोरे जर चोऱ्या करतो, 16 वर्षाचा पोरे जर क्वार्टर पितो, त्याच्या आई बापाला लाज नाही वाटत. लोकांना काय नव्हतं, आई बापा मूर्ख आहेत खरी. बाहेरून पोरे जेवण आल्यावर लाईट बंद करून आला पाहिजे बापाना. आला का मी पाणी घालून देतो की दोन दुफांटा खून देतो, फाटकावलं पाहिजे कार्ट धरून. पोरगा म्हणलं मी घरातून निघून जाईन, त्याचे कपडे फक्त कपडे पिशवीत घालायचे. मी करेल प्रयत्न परत.